नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुमचं स्वागत. आता बातमीपत्रात 10 सेकंदात बातम्यांचा आढावा घेऊयात. अतिरेकी मारून मेहरबानी केली का? उद्धव गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी संतापजनक विधान केलंय. राजकीय वर्तुळातून या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाशिम मुसा ठार झालाय. हाशिम सोबत आणखी 2 अतिरेकी मारले गेल्याची माहिती आहे. ऑपरेशन महादेव अंतर्गत लष्करानं मोठी कारवाई केली आहे. अमित शहा ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारची भूमिका मांडणार आहेत. राज्यसभेत आज भारतीय सैन्याची शौर्य गाथा अमित शहा मांडतील. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी स्पेशल डिनरचं आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या नेत्यांसाठी हा जेवणाचा बेत आखण्यात आलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मुंबईत येत आहेत. मुंबईतल्या आंदोलनासाठी जरांगे समर्थक एकवटलेत. आपापसातील भांडणं मिटवा. आपापसातील वादामुळे अनेकांचं पतन झालेलं आहे. आपणच मित्रपक्षावर टीका करणं योग्य नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या पक्षातील नेत्यांचे कान टोचले. बीडमध्ये पुन्हा गुंडाराज सुरू आहे. हातात कोयत्या आणि सत्तूर घेऊन तरुणांनी दहशत माजवली. तरुणांच्या दहशतीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार आहे. सुधाकर घारेंच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. तर हनुमंत जगतापांच्या गळ्यात प्रदेश सरचिटणीस पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला.